स्कूल टिफिन रेसिपीची जी आपली सीरीज सुरू आहे ना, त्या सीरीजमध्ये आज मी करते एकदम मस्त असे खमंग, मऊ, लुसलुशीत ताज्या मक्याचे धिरडे, जे की बनवायला एकदम सोपे आहे. हे धिरडे बनवण्यासाठी ना तुम्हाला खूप जास्त साहित्याची जमवाजमव करावी लागत नाही किंवा खूप जास्त पिठंसुद्धा वापरावी लागत नाही. अगदी मोजक्या साहित्यात हे धिरडे बनवून तयार होतात आणि ना फक्त अर्धा तासाच्या आत तुमचा टिफिन तयार होतो आणि चवीला म्हणाल ना तर इतके टेस्टी लागतात ना की मुलं तुम्हाला हे धिरडे पुन्हा पुन्हा बनवायला लावतील, हे खात्रीने सांगते. तर चला बघूया कसे करायचे हे धिरडे. तर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ना छोटीशी विनंती आहे, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर प्लीज लाईक आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर हे धिरडे बनवण्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी हे मक्याचे दाणे घेतलेले आहे. तर एक मोठ्या आकाराचं कणीस मी इथे सोलून त्याचे दाणे काढून घेतले होते. तर 2 जणांसाठी हा मी टिफिन करते, तर त्या अकॉर्डिंग हे साहित्य घेतलेलं आहे. तर आता हे मिक्सरचे दाणे ना मी एका मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेतलेले आहे. त्यानंतर यात आहे ना मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकते. हिरव्या मिरच्यांचं जे प्रमाण आहे ना हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, कितपत तिखट हवं आहे त्यानुसार. त्यानंतर ना इथे मी 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं इथे मी अद्रक टाकलेलं आहे. आता हे सगळं साहित्य आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा अशा पद्धतीने खूप जास्त बारीक वाटायचं नाही आहे, तर थोडं जाडं भरडं आपल्याला हे वाटायचं आहे. मक्याचे दाणे अधनंमधनं दिसले पाहिजे अशा पद्धतीने. तर आता हे वाटलेले मक्याचे दाणे मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी ना सगळ्यात अगोदर इथे मी एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. त्यानंतर भरपूर सारी इथे आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. 1 चमचा इथे मी सफेद तेल टाकलेले आहे. 2 ते 3 चिमूट हिंग. त्यानंतर 1 चमचा इथे मी जिरे टाकलेले आहे आणि पाव चमचा हळद आणि पाव चमचा इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे. आता यात आपण आहे ना बाइंडिंगसाठी 1 वाटी बेसन पीठ टाकणार आहोत. तर बेसन पिठाऐवजी ना तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ वापरलं ना तरीही चालेल. त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला यात चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि सगळं साहित्य व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे ना मी जरासुद्धा पाण्याचा वापर केलेला नाही आहे. तुम्हाला जर वाटलं ना हे मिश्रण खूप घट्ट होतं आहे तर तुम्ही एखाद दुसरा चमचा पाणी वापरू शकता, पण खूप जास्त पाणी वापरू नका, नाहीतर हे मिश्रण खूप सैलसर होईल. तर इथे आपण मका दाणे वापरलेले आहे, त्यानंतर कांदा टाकलेला आहे, त्यामुळे ह्या मिश्रणाला आहे ना स्वतःचंच असं भरपूर पाणी सुटतं आणि मस्त ओलसर आपलं मिश्रण तयार होतं. तर हे बघा सगळं साहित्य मी मस्त एकजीव करून घेतलं होतं. यात मी अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे. तर आता आपलं हे मिश्रण तयार आहे. आता आपण याचे धिरडे तयार करायला घेऊया. तर त्यासाठी इथे मी ऑलरेडी तवा गरम करायला ठेवला होता. तवा आपल्याला मध्यम तापवायचा आहे, खूप जास्त कडकडीत तवा करायचा नाही. तवा गरम झाला की यावर मी 1 चमचा तेल व्यवस्थित असं पसरवून घेतलं होतं आणि त्यानंतर तयार मिश्रणाचं साधारण 2 ते 2.5 चमचे मिश्रण आपण तव्यावर टाकून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला आहे ना व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चमच्याने थोडंसं पसरवून घेतलं आहे आणि नंतर आहे ना आपल्याला हाताला पाणी लावून याचं व्यवस्थित असं सर्व बाजूने धिरडं पसरून घ्यायचं आहे. तर हाताला थोडं थोडं पाणी लावायचं आहे, जेणेकरून आहे ना हे धिरडं पटकन पसरल्या जातं आणि एकसारखं पसरल्या जातं आणि हातसुद्धा आपले भाजत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. जर तुम्ही हाय फ्लेम ठेवली तर हे धिरडं अजिबात पसरणार नाही, ते तव्यापासून वेगळं होईल. तर हे बघा हाताला थोडं थोडं पाणी लावत मी सर्व बाजूने हे धिरडं एकसारखं गोलाकार आकारात पसरून घेते. तर हे बघा धिरडं व्यवस्थित असं मी पसरवून घेतलेलं आहे. आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण 2 ते 3 मिनिटासाठी आपण याची एक साईड भाजून घेणार आहोत. तर हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे. तुम्ही आता बघू शकत असाल धिरड्याची जी वरची बाजू आहे ना ती पूर्णपणे सुकलेली आहे. तर आता यावर मी थोडंसं तेल टाकते आणि बाजूने सुद्धा आपण तेल सोडून घेणार आहोत आणि हे धिरडेने आपल्याला आता उलटवून घ्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदरीने याच्या सर्व साईड आपल्याला उलथाण्याने व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे. हे जे धिरडं आहे ना हे खूप नाजूक असतं, त्यामुळे सर्व साईड उलथण्याने व्यवस्थित अशा मोकळ्या करून घ्या आणि मग नंतर उलटवा. तर हे बघा याची साईड मी आता चेंज करून घेतली आहे. दुसरी साईड आपण झाकण ठेवून साधारण 2 ते 3 मिनिटासाठी ना व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत. तर 2 ते 3 मिनिट झालेले आहे. दुसरीसुद्धा साईड आपली मस्त अशी सोनेरी रंगावर भाजून झालेली आहे. तर थोडंसं तेल मी परत एकदा बाजूने सोडते, जेणेकरून ना धिरडं मस्त खमंग लागेल. तर हे धिरडं आता आपलं भाजून झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल काय मस्त असं हे धिरडं दिसतं आणि एकदम धिरडे भाजताना ना इतका छान सुगंध सुटतो ना घरभर, मुलांची भूक आपोआप चाळवल्या जाते.
तर हे बघा धिरडं मस्त असं भाजून झालेलं आहे. आता हे धिरडं मी काढून घेते आणि राहिलेले जे धिरडे आहे ना ते सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेते. फक्त धिरडं भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅसची फ्लेम मिडियम ठेवा म्हणजे धिरडे व्यवस्थित असे पलटल्या जातात. तर सगळे राहिलेले जे धिरडे आहे ना ते सुद्धा मी अशाच पद्धतीने तयार करून घेतलेले आहे. तर इथे ना आपले हे टिफिन विशेष एकदम मस्त असे खमंग मऊ लुसलुशी ताज्या मक्याचे धिरडे बनवून तयार झालेले आहेत. हे धिरडे ना मी मुलांना हिरव्या चटणीसोबत दिले होते. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही लोणचं, एखादं केचप किंवा मग दह्यासोबत दिले तरीही चालतील. त्यासोबतसुद्धा खूप मस्त लागतात. तेव्हा नक्की करून बघा. कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.